नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महासंघाच्या वतीनं आणि कास्टाईप शिक्षक संघटनेच्या वतीनं परभणीमध्ये आज आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये कास्टाईप कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, कास्टाईप शिक्षक संघटनेचे महाराष्ट्रातील राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। कास्टाईप शिक्षक संघटनेची पुढील दिशा काय असेल, कास्टाईप कर्मचारी महासंघाची पुढील दिशा काय असेल आणि कर्मचाऱ्यावर होणारे अन्यायाबद्दल वाचा फोडण्यासाठी, त्याला शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्या पद्धतीने लढा उभारला पाहिजे या बाबतीत हा विचारविनिमय करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने शिक्षकांचे प्रश्न असतील जशा इतरही संघटना आहेत, याच पद्धतीने आपली कास्टाईप संघटना ही नेहमी शिक्षकांच्या प्रश्नावर रस्त्यावर असते। काय सांगणार या संदर्भात? कास्टाईप शिक्षक संघटना असो किंवा कास्टाईप कर्मचारी महासंघ असो, मंडल आयोगात येणाऱ्या 272 ज्या जाती आहेत त्या सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी लढा उभारणारी, मागासवर्गीय प्रवर्गावर अन्याय झाल्याच्या नंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना म्हणजे कास्टाईप कर्मचारी महासंघ आणि कास्टाईप शिक्षक संघटना। याचं महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय इंगळे साहेब करतात आणि त्याचबरोबर महासचिव म्हणून तांबे साहेब या ठिकाणी काम करतात आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देतात। सगळी राज्य शासनाने शिक्षकावर जी मोकार ठेवलेला आहे, तर या संदर्भात काय वाटतंय? आपली संघटना कशा पद्धतीने याकडे पाहत आहे? कास्टाईप शिक्षक संघटना या TET-कडे जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना आम्हाला शिरसावंदे मानावा लागतो, परंतु त्याचबरोबर कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे तो शिक्षकावर नक्कीच अन्याय करणारा हा निर्णय आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।